बाकीच्यासाठी असतो कोणी येतच नाव नाही बाकीच्या नावाला काढले मागितला सगळ्यांचं आपण सेक्शन 3 वर आलो आहे एका जागा लाईटिंग पाहिजे का सर हां सर आटकला कोण तुम्ही लेक्चर सगळं तुम्हाला 3 तास आता तर मग 2 तास 3 तास नाही 8 तास पेपरच्या दिवशी अभ्यास असतो करायचा असतो चला लक्ष तुला तुमचा इंग्लिशचा पेपर आहे महेश सर एवढं पण बंद करू तुम्ही मला मी तुम्हाला दिसतो पाय तुमचा विषय नाही तन्मय चेहऱ्यावर नेहमी हसू असतो त्याला ओळखण्याची आवड पेपर उद्या आपला पेपरला जाण्यापूर्वी आपण पेपर नजर टाकली पाहिजे ठीक आहे आपल्याला माहित असलं पाहिजे पेपर आता आपल्या डोक्यामध्ये फिक्स गोष्टी असल्या पाहिजे की आपण काय लिहिणार आहोत काय लिहिणार नाही ठीक आहे आणि पेपरची एक आयडिया पाहिजे आपल्याला की पेपर मध्ये काय काय येतं तुम्ही बऱ्याच जणांनी घरी बसून पेपर सॉल्व्ह केले असतील काही जणांनी इथे बसून सॉल्व्ह केले ठीक आहे काहींनी सॉल्व्ह केलेले नाही ठीक आहे या सगळ्यांसाठी एक कर्तव्य म्हणून आपण शेवटी एकदा पेपरकडे पाहू तुमचा पहिला जो प्रश्न असतो तो असतो टेक्स्च्युअल पॅसेजचा याची जास्त काही अडचण नाही तुम्हाला टेक्स्च्युअल पॅसेज दिलेला असतो त्याच्यावर म्हणजे कॉम्प्लेक्स व्हर्च्युअल ऍक्टिव्हिटी सारख्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतात 10वीला तुम्ही हा पेपर सॉल्व्ह केलेला आहे बरेच उत्तर पॅसेज मध्ये असतात पण 12वीचा विषय असा असतो की हे सगळं अंडरस्टँडिंगवर डिपेंड असतं त्याच्यावर अंडरस्टँडिंगवर तुम्हाला तो प्रश्न समजून घेऊन तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे 10वीला आपण ऍज इट इज देऊ शकत होतो आणि उत्तर आपल्याला डायरेक्ट पण सापडत होते 12वीला तसं नसतं काही प्रश्न आपल्याला डायरेक्टपणे सापडू शकतात काही प्रश्न आपल्याला अनालिसिस म्हणजे अंडरस्टँडिंग करून घ्यावे लागतात याच्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असतो पर्सनल रिस्पॉन्सचा जो आपण 10वीच्या पेपरच्या वेळेस पण सॉल्व्ह केला आहे इथे तुमचं ओपिनियन किंवा तुमचं मत वगैरे विचारलेलं असतं तिथे तुम्हाला द्यायचं असतं आणि तुम्हाला लिहायचं असतं आता तुम्ही पर्यंत सक्षम आहात तुम्ही स्वतः पर्सनल रिस्पॉन्सचे क्वेश्चन लिहू शकता लिहित असताना काळजी घ्या की ते पॉझिटिव्ह असतील कसे असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह उत्तर त्याच्यामध्ये द्यायचे नाही निगेटिव्ह मत द्यायचं नाही तुम्हाला नंतर मार्क नाहीत का मार्क सगळ्या गोष्टींना आहे पण शक्यतो पॉझिटिव्ह गोष्टी लिहिल्या पाहिजे लँग्वेज शैलीमध्ये तुम्हाला सिंथेसिस सारखे पण ग्रामरचे क्वेश्चन येतील व्होकॅब्युलरी मध्ये तुम्हाला जसं मागच्या वेळेस आपण पाहिलं मला रिपीट सफिक्स सारखे क्वेश्चन होते किंवा तुम्हाला एक्सपांड काय असते
ऍड कॉस्ट सारखे क्वेश्चन होते ज्या तुम्हाला वाक्याला एक्सपांड करायचं होतं. लँग्वेज स्टडी मध्ये तुम्हाला ग्रामरचे जे प्रश्न येतील याच्यामध्ये स्पेशली सिंथेसिसचे वाक्य येतात. याच्यात हार्डली वेन नायदर नॉट ओनली बट ऑल्सो ऍज सून ऍज असे प्रश्न तुम्हाला तिथे पाहायला भेटतील. किंवा मग तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स त्याच्यानंतर सिंपल सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स याचं ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा विचारलं जाईल. लँग्वेज स्टडी मध्ये नॉन टेक्स्चुअल ग्रामर आहे. डू हॅव द म्हणजे इथं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स आहे. या ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स मध्ये तुम्हाला वाक्याचं रूपांतर करायचं आहे. तुम्ही एकदाच ते घालून म्हणजे खाली घालताल की कॉम्प्लेक्स टू कंपाऊंड, कंपाऊंड टू कॉम्प्लेक्स, ते जे प्रकार आहेत कॉम्प्लेक्स, कंपाऊंड आणि सिंपल सेंटेन्सचे ते तुम्हाला इथे विचारले जातील. हार्डली वेन नायदर नॉट ऍज सून ऍज नॉट ओनली बट ऑल्सो यासारखे सुद्धा वाक्य विचारले जातील. स्पॉट एरर दरवर्षी सारखाच आहे. स्पॉट एरर मध्ये तुम्हाला एरर असणार आहे वाक्यामध्ये आणि ते तुम्हाला हा परत एकदा कशावर डिपेंड असणार प्रश्न टेन्सवर. कशावर? टेन्सवर. चुका कशामध्ये असतील? हेल्पिंग वर्किंग मध्ये किंवा वर्ब मध्ये किंवा नाउन मध्ये. ठीक आहे. तर ज्याचे टेन्स व्यवस्थितपणे आहे त्याला हा स्पॉट एररचा क्वेश्चन अवघड जाणार नाही. पुढं नॉन टेक्स्चुअल पॅसेज आहे. नॉन टेक्स्चुअल पॅसेज मध्ये सुद्धा सेम काय आहे क्वेश्चन आहे. इथं पण परत एकदा पर्सन रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. लँग्वेज स्टडी आहे. त्यानंतर व्होकॅब्युलरीचा क्वेश्चन आहे. हे दोन काही टेक्स्चुअल आणि नॉन टेक्स्चुअल एवढे काही अवधानाचा पार्ट नाही. मला जर तुम्ही अंडरस्टँडिंग फक्त एवढं लक्षात ठेवा अंडरस्टँडिंग वरचे क्वेश्चन येतील तुम्हाला 11 नावाचे क्वेश्चन येतील. याच्यावर आपण लिहायची समरी. काय लिहायची? समरी. समरी लिहित असताना मात्र ज्यावेळेस आपण समरी लिहितो त्यावेळेस आपण टायटल द्यायला विसरणार नाही. समरी तुम्ही काय दिलं पाहिजे? टायटल दिलं पाहिजे. 1/3 समरी लिहायची असते. पॅसेज आल्यानंतर त्याची 1/3 समरी लिहायची. लिहित असताना पॅसेज डिस्क्रिप्टिव्ह जर असेल तर त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन द्यायचं, डिस्क्रिप्टिव्ह द्यायचा नाही. जी महत्त्वाची माहिती आहे तिचा समावेश तुमच्या कशामध्ये असला पाहिजे? समरीमध्ये असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ती तुमच्या शब्दामध्ये असली पाहिजे. ओके. समरीचं एक एक्झाम्पल आपण नंतर पाहू त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल. त्याला काय द्यायला विसरायचं नाही? टायटल द्यायचं विसरायचं नाही. इन्फॉर्मेटिव्ह असतो, डिस्क्रिप्टिव्ह असतो. त्याला फक्त आपल्या शब्दामध्ये द्यायचं आणि जेवढं गरजेचं आहे तेवढंच द्यायचं आहे. सारांश लेखन करणं म्हणजे त्या पॅसेजचा नेमका अर्थ आपल्या शब्दामध्ये कमीत कमी शब्दामध्ये लिहिणं. पण काय विसरायचं नाही? टायटल. आपल्याला पॉइंट जर दिलेले असतील तर ते पॉइंट्स आणि हिंट्स आपण यूज करायचा आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला पॉइंट दिलेले असतील ते पॉइंट तुमच्या उत्तरामध्ये असले पाहिजे तेव्हाच मार्क मिळतात. ठीक आहे. माइंड मॅपिंग हा जो क्वेश्चन आहे हा वर्बल नॉन वर्बल सारखा क्वेश्चन आहे. इथं तुम्हाला डिझाईन फ्रेम करायची आहे किंवा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एखादी आयडिया थॉट किंवा कन्सेप्ट दिलेली असेल आणि तुम्हाला सांगितलं असेल की तुम्हाला काय करा त्याच्यावर आकृती तयार करा. जसं की त्या दिवशी आपण टाइप्स ऑफ काय पाहिले? टाइप्स ऑफ लिटरेचर पाहिले. ड्रामा पाहिलं, स्टोरीज पाहिल्या, नोवेल पाहिल्या, आणखी पोएम्स पाहिल्या, ड्रामा ट्रॅजेडी पाहिलं, कॉमेडी पाहिलं. ठीक आहे. आणि मग ते आणखी प्रकार पाहिजे. जसे की आता सांगितले की तुम्ही सायन्स वर काय करा? सायन्स ही कन्सेप्ट तुम्हाला दिली. सायन्स कन्सेप्ट आपण काय करू शकतो? आपले जे पार्ट्स करू शकतो. फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथ. ठीक आहे. म्हणजे सब पार्ट्स याला म्हणतात माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंगला पण तुम्हाला काय द्यायचं आहे? टायटल द्यायचं आहे. त्याला पण टायटल द्यायला विसरायचं नाही. माइंड मॅपिंग आपण परत एक्झाम्पल मध्ये बघूया. तुमच्या शंका जर असतील ते मला माहिती पोएम मध्ये तुम्हाला पोएम दिलेले आहेत. मागच्या काही वर्षांच्या पेपर एकदा जरी घालून घाला तुम्हाला एखादा पॅटर्न सापडू शकतो की कोणत्या पोएम सतत रिपीट होतात. ठीक आहे. आणि कोणत्या रिपीट होत नाही. पोएमचा एकदा अभ्यास होऊन जा आणि तुम्हाला कळेल की काही पोएम रिपीट होतात आणि ते सातत्याने येण्याची शक्यता असते किंवा त्या टाईपचे पोएम येतात किंवा त्या टाईपचे क्वेश्चन रिपीट होतात. याच्यावर सुद्धा सेम क्वेश्चन असतात. पर्सन रिस्पॉन्स पण असतो. पोएटिक डिव्हाइस मध्ये तुम्हाला हे विचारलं जाईल काय काय फिगर ऑफ स्पीच वगैरे विचारलं जाईल. ती पोएटिक डिव्हाइस मध्ये. तर फिगर ऑफ स्पीच ह्या वर्षी जास्त आहे.
जसं 10वी होतं त्याच्यापेक्षा वर्षी फिगर ऑफ स्पीच काय जास्त आहे. ठीक आहे, तर तुम्ही एकदा फिगर ऑफ स्पीच तुमच्या नजरे घालून घालणं गरजेचं आहे. कंपोज द लाईन मध्ये, क्रिएटिव्हिटी मध्ये तुम्हाला प्रश्न दिलेला असतो, तुम्हाला सांगितलं असतं की तुम्ही काय करा, 1-2-3 लाईन तुमच्या त्या दिलेल्या विषयावर करा. तर प्रत्यक्षात त्याची मला चाइल्ड मेमरी किती राहणार, तर चाइल्ड मेमरीजवर काय करा, 4 लाईन कंपोज करा पोएमच्या. तर आपण ते कंपोज करू शकतो. काय करू शकतो, चाइल्ड मेमरीज काय करणार, मला ती पोएम होती बा, टू बटरफ्लाय. ते लहान ते 2 बहीण भाऊ असतात, ती मुली आणि तो पोएम दोघं ते फुलपाखरा वापरतात. चाइल्ड मेमरीजवर ती पोएम. तुम्ही चाइल्ड मेमरीज असं तुम्हाला दिलेलं असतं, टॉपिक असेल याच्यावर तुम्हाला 4 लाईन कंपोज करायच्या असतात. फक्त काळजी घ्यायची की त्याच्यामध्ये राईम्स असतील. ओके, सोपा क्वेश्चन असतो. नाही तुम्हाला काही जमलं तर काहीतरी लिहून या, पण तुम्ही वाक्य तरी मार्क पडतो. पैकीच्या पैकी नाही पडले तर 2 मार्क्स जर साधारणतः पडत असतो. अप्रिशिएशन ऑफ द पोएम लिहित असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, सीन पोएम जे आहे तुमच्या टेक्स्टवर भागामध्ये तुमची ती अप्रिशिएशन ऑफ द पोएम राहील. ह्या वर्षीचं अप्रिशिएशन पोएम हे तुम्हाला पॅसेज टाइप मध्ये लिहायचं. कशामध्ये, पॅसेज. त्याच्यामध्ये तुम्हाला पॉइंट्स द्यायचे नाही. ओके, जेवढ्या काही सगळ्या पोएम आहेत या सगळ्या पोएमचं अप्रिशिएशन एकदा वाचून जा, त्या पोएम नंतर घालून घाला. तुम्हाला फक्त ओळी दिलेल्या असतात, टायटल तुम्हाला शोधायचं असतं की ती पोएम कोणती आहे, आणि पॅसेजच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ती पोएम सॉल्व्ह करायची, म्हणजे ती अप्रिशिएशन ऑफ द पोएम द्यायचं आहे. 4 मार्कांना ते आहे. ठीक आहे, हा आपला महत्वाचा भाग आहे. कोणता, रायटिंग स्किलचा. रायटिंग स्किलला आपण काही गोष्टी आत्ताच करून घेणार आहे की आपल्याला पेपरला गेल्यानंतर काय सॉल्व्ह करायचं. पेपरला आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहेत. ठीक आहे, त्यामुळे 16 मार्क अतिशय मॅटर करतात. पहिल्या याच्यामध्ये तुम्ही काय सॉल्व्ह करताल, व्हर्च्युअल मॅसेज. व्हर्च्युअल मॅसेज काय आपण पोस्ट. ओके, हे लक्षात ठेवा की तुम्ही काय सॉल्व्ह करणार आहात. दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही इंटरव्ह्यू सॉल्व्ह करणार आहात. इंटरव्ह्यू का सॉल्व्ह करायचा, कारण ईमेल आणि रिपोर्टला बघायला गेलं तर इंटरव्ह्यू मध्ये फक्त 8 ते 10 क्वेश्चन तयार करायचे आहेत. मी असे काही क्वेश्चन तुम्हाला देतो ते तुम्ही कोणत्या इंटरव्ह्यू मध्ये यूज करू शकता. ठराविक चेंजेस त्याच्यामध्ये जर केले तर त्याला ह्याला 4 पैकी 4 मार्क आपण लगेच घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे, याला पण 4 पैकी 4 मार्क काय अडचण नाही, तुम्हाला पुढे कळतं. स्पीच कंपेअरिंग एक्सपान्शन ऑफ आयडिया, हा माझा थोडासा तुमच्यावर डिपेंड हे आहे की तुम्ही स्पीच करू शकता, कंपेअरिंग करू शकता, एक्सपान्शन ऑफ आयडिया करू शकता. एक्सपान्शन ऑफ आयडियाची थोडीशी तयारी करावी लागते तुम्हाला. इथे एखादी प्रोवर्ब दिलेली असते आणि त्या प्रोवर्बला तुम्हाला एक्सपांड करायचं असतं जवळपास 10 ते 20 पॉइंट मध्ये. ठीक आहे, मला ते तुम्ही तुमच्या अपेक्षित म्हणून याच्यावरचे जे काही हे आयडम्स आणि फ्रेजेस आहेत, प्रोवर्ब्स आहेत, ते एकदा पाहून जा. याला मला तुम्हाला लिहावं लागेल. रिव्ह्यू ब्लॉग आणि अपील मध्ये तुम्ही काय करतात, अपील करतात. आता तुम्हाला यांनी सांगितलं जे माझ्या लक्षात नव्हतं. इथे एक रिव्ह्यू पण विचारला जातो. ठीक आहे, 3 क्वेश्चन ऑन मध्ये असतात. सगळ्यात सोपा मार्ग, अपील पेक्षा पण जास्त सोपा मार्ग आहे की रिव्ह्यू लिहिणं. ठीक आहे, रिव्ह्यू मध्ये तुम्हाला सांगितलं असतं की फिल्म रिव्ह्यू काय करा, लिहा. पण याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी की फिल्म रिव्ह्यू त्यांनी दिलेला नसतो, ते फक्त म्हणतात की एखाद्या फिल्मचा रिव्ह्यू लिहा. मग तुम्ही जातानाच एखादा फिल्मचा रिव्ह्यू पाठ करून घेऊन जाऊ शकता. ठीक आहे, घेऊन कसं जायचं तुम्हाला माहिती. हा जो फिल्म रिव्ह्यू आहे तो तुम्ही तिथे लिहू शकता, तिथे तुम्हाला पैकीचे पैकी मार्क पडतील. ओके, नाही तुम्हाला फिल्म रिव्ह्यू लिहिता आला, अपील लिहा. पण अपील पेक्षा पण सोपं काय, फिल्म रिव्ह्यू लिहिणं, जे तुम्हाला गॅरेंटेड मार्क देईल. हे 16 मार्क आपला पडलेच पाहिजे. 16 पैकी 16 डिस्कस करू नका, नंतर मी बोलतो तुमच्याशी त्याच वेळी बोलतो. खाली लक्ष द्या, हे ह्याच पॅटर्न मध्ये चेंजेस करायचे नाही. ओके, तर मला वैभव विचारत असतं मी आलो लिहिलं मग चुकलं तर मी परत लिहू का. तर चांगला क्वेश्चन येतो. समजा तुमचं एखादं उत्तर चुकलं, सुरुवातीला एखाद्याला भारी उत्साह आला, तो म्हणला की चला आपण पेपर उलटा सुरू करू, म्हणजे आपण लिहू वगैरे लिहू, आपण व्हर्च्युअल मॅसेज वगैरे लिहू, एक्सपान्शन ऑफ आयडिया लिहू. लिहिल्यानंतर तुम्हाला नंतर कळलं की त्याचं चुकलं तर त्याला तुम्ही सरळ रिफ्रेश मारू शकता आणि परत लिहू शकता. पण दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक स्टेपला मार्क आहे, तेव्हा सगळं कट मारत असताना जेवढं चुकलं त्यालाच कट मारा, जेणेकरून कमी कमी स्टेपला तरी मार्क पडतो. ओके,
ईमेल लिहित असताना ईमेल ऍड्रेसला मार्क असतं, सब्जेक्टला मार्क असतं आणि तुमच्या आउट ऑफ थँक्सला मार्क असतं. या गोष्टी समजून घ्या. हे जे आहे जवळपास सेक्शन 4 लिटरली जनरल नोवेल हे सगळं तुम्हाला पाठ करायचं आहे. आणि गेल्या महिन्याभरापासून तुम्ही पाठ करतात, तुम्हाला ते पाठ झालं. हा सर फक्त क्वेश्चन वाढला सोपा असतो सगळे एकदा बघा. तुम्ही आमचा बडबड करू नका, नाही तिथे आपण समोर हे करा. हिस्ट्री ऑफ नोवेल वर एमसीक्यू टाइप क्वेश्चन आहेत. मॅथ द कॉलम आहे, ऑर्डर आहे, फिल इन द ब्लँक्स आहे, पॉज आहे, एलिमेंट्स ऑफ नोवेल आर एनी अदर नोवेल्स हे दिलेलं असतं पहिल्या 4 मार्कला. हे तुम्हाला हिस्ट्री ऑफ नोवेल साठी ठीक आहे. त्यानंतर इथं प्लॉट स्ट्रक्चर, थीम सेटिंग वगैरे आणि सगळं तुम्हाला नजरे घालून घाला. एका दिवसात तुमच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं काय करा. याच्या पूर्वी पण तुम्ही पाठ केलेला आहे, पण त्याला व्हिडिओ त्याला काय करा, रिव्हिजन करा. ओके, एकदा वाचलं की तुमच्या लक्षात राहतं. इथं जो आहे इथं तुम्हाला त्या हिस्ट्री ऑफ नोवेलच्या नंतर साइन ऑफ 4 सारखे टू सर विथ लव सारखे काय आहेत म्हणजे काही 5 हे दिलेले नोवेलचे काही उतारे दिलेले आहेत आणि त्याच्यावर क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत. ओके, तर ते तुम्ही एकदा नजरे घालून घाला. मागच्या वर्षीचे पेपर पहा, काही क्वेश्चन रिपीट झाले असतील. ठीक आहे, तुम्हाला टू सर विथ लव वर बरेच क्वेश्चन रिपीट होतात, साइन ऑफ 4 वर पण होतात. तर ते एकदा नजरे घालून घाला, ते क्वेश्चन सॉल्व करा, पाठ करा. आणि हा जवळपास किती मार्काचा आहे, 16 मार्काचा जो आहे काय 16 मार्क. अप्रिशिएशन 4 मार्काचं, हे 20 मार्क तुम्हाला लर्नच करणं आहे. ओके, हे पाठच करायचे 20 मार्क. बाकीच्या करतात काय अडचण त्याच्यात काय अडचण, पेपर जसं सांगितलं तसंच काय करायचं, सॉल्व करायचं. ओके, प्रेझेंटेशन पेपरचं चांगलं ठेवायचं. आकृत्या वगैरे जर काळाची गरज पडली तर पेनाने करायच्या, कुठेही रेषा मारायच्या नाही. जल्दी मारलेली रेषा मारायची. स्क्वॉड बीट आला तर तुम्हाला सांगितलं ते गोष्टी सॉल्व करत बसायची. म्हणजे इंटरव्ह्यू क्वेश्चन बसायची, तुम्ही 10 सांगितलं आपण 20 द्यायची स्क्वॉड आपली बसायची. याच्यासाठी सांगतोय की माझा असा अंदाज आहे की तुमचा मराठीचा आणि इंग्लिश पेपर हार्ड जाईल. पुढचं पुढं पाहू. मराठी आणि इंग्लिश हे का आलं का व्हर्च्युअल मॅसेज मध्ये आता एक पूर्ण डिस्कस सगळं सांगत बसत नाही. व्हर्च्युअल मॅसेज काय असतं, तुम्हाला पाठवायचं, कशासाठी पाठवायचं हे आपल्याला महत्त्वाचं आहे. पेपरच्या दरम्यान फक्त एकच गोष्ट डॉक्टर ठेवायची, पेपरवर कोणती आपल्या पेपरवर फक्त मार्क पाडायचे. एखाद्याला शोध लावायची उत्साह आहे त्याच्यामध्ये, एखादा तो प्रश्न वाचला सायन्सचा मग त्याचा गाड्या माहिती इंटरेस्टिंग घ्यायचं, आपण त्याचे संशोधन केलं बाहेर. मग तो पुस्तक घेऊन बसून सगळं वाचत बसला, एवढं करायचं नाही. आपला अपेक्षित आहे पुढच्या महिन्याभरामध्ये पेपरला काय किती लिहायचं आणि कमीत कमी शब्दांमध्ये कमीत कमी वेळ जास्तीत जास्त मार्क पाडायचे. ज्ञान घेण्याचे ज्ञान देण्याचे हा टाइम नाही, हा फक्त पेपर सॉल्व करायचा नाही. ओके, तर व्हर्च्युअल मॅसेज मध्ये 4 मार्क आहे त्याला. ठीक आहे, व्हर्च्युअल मॅसेज काय, व्हर्च्युअल मॅसेज करत असताना एक लक्षात ठेवा
की तुम्हाला संवाद दिलेला असेल, काय दिलेला असेल संवाद, टेलिफोनिक कन्व्हर्सेशन दिलेलं असेल किंवा एखादा डायलॉग दिलेला असेल, तो डायलॉग आपल्याला वाचायचा आहे, महत्त्वाच्या मुद्द्यांना अंडरलाईन करायचे आणि त्याचं रूपांतर व्हर्च्युअल मेसेज मध्ये करायचं आहे. आता व्हर्च्युअल मेसेज काय असतो, समजा एखाद्या व्यक्तीचा फोन आला आणि समजा मला फोन आला करायचं, कोणाच फोन आहे मला, हा महेशचा फोन आला, त्यासाठी मयाचं मला कोणाला त्याचं असं म्हणणं आहे की मला 1 तास यायला उशीर होईल, तोपर्यंत तुम्ही कशाचा पेपर घ्या, मॅथचा पेपर घ्या, ठीक आहे. आणि मग मी तर नाही मला पण बाहेर जायचंय, मला लेक्चर आहे, मी बाबाला सांगितलं पण बाबा आले नाही, त्याच्यावर लिहून ठेवलं. मयाचा मला फोन आला होता, तो असं म्हटला की मी मला यायला 1 तास उशीर होईल, तोपर्यंत तुम्ही मॅथचा पेपर घ्या. मॅथचा पेपर कपाटाच्या दुसऱ्या कप्प्यामध्ये ठेवलेला आहे. त्याच पण व्हर्च्युअल मेसेज ते मी चिटकून देईन कशाला कपाटाला, बाबा आल्याला कपाट बसून पाहायला. मी काय सांगितलं आपण पेपरला काय म्हणतो आपल्याला पेपरला व्हर्च्युअल मेसेज आणि व्हर्च्युअल मेसेजच एक्झाम्पल आहे. बाबा मी काळात पण जाऊ शकतो तसं काही विषय पेपरला काय होणार व्हर्च्युअल मेसेज 4 मार्क घ्यायचे आपला विषय सांगतो. आपल्याला टेलिफोनिक कन्व्हर्सेशन दिलेलं असतं, ते कन्व्हर्सेशन आपण काय करायचं, वाचायचं, त्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे अंडरलाईन करायचे, त्याच्यावर व्हर्च्युअल मेसेज तयार करायचा. 4 मार्काचा प्रश्न आहे, याला 4 मार्क पडलेच पाहिजे, ठीक आहे. तुम्हाला नाही पडले नाही पडलं असेल तरी पण पडले पाहिजे, एखादा शब्द ते शब्द करून पण पडले पाहिजे. नाकाला शब्दाचा शिक्षणाशी संबंध असतो. संवादातील महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश व्हर्च्युअल मेसेज मध्ये झाला पाहिजे. इनडायरेक्ट स्पीचचा तुम्हाला यूज करायचा आहे. कशात यूज करायचं आहे? इनडायरेक्ट स्पीच करतो ना, समोर बोलतो ते डायरेक्ट स्पीच, नंतर आपण तिसऱ्या व्यक्ती सांगतो ते इनडायरेक्ट स्पीच. त्यानंतर डायरेक्ट स्पीच झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण नाही. ओके, मेसेज येत असताना ठीक आहे, नंबर आणि सुयोग्य शब्द वापरणार पूर्ण. व्हर्च्युअल मेसेजचं स्वरूप काय? सगळ्यात सुरुवातीला एका कोपऱ्यामध्ये आपल्याला डेट लिहायची आहे. डेट लिहिल्यानंतर ज्या व्यक्तीला आपल्याला मेसेज पाठवायचा आहे त्या व्यक्तीचं नाव आहे, ज्याला पाठवायचंय त्याचं नाव, ठीक आहे. आता बॉडी ऑफ मेसेज मध्ये जो महत्त्वाचा आपला मेसेज द्यायचा तो मेसेज, त्यानंतर खाली नेम ऑफ द रायटर. या सगळ्या गोष्टी कशामध्ये आल्या पाहिजे, त्या व्हर्च्युअल मेसेज मध्ये आला पाहिजे. ओके, काय डेट, त्यानंतर ज्या व्यक्तीला संदेश पाठवायचा त्या व्यक्तीचं नाव, त्यानंतर नेम ऑफ द बॉडी ऑफ द मेसेज, तो मेसेज पाठवायचा तो मुख्य मेसेज, आणि शेवटी काय नेम ऑफ द रायटर. ओके, खाली आपल्याला एक टेलिफोनिक कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. कन्व्हर्सेशन आपण वाचूया, प्रश्न वाचूया आणि त्याच्यावर ओळखत कशा प्रकारे आपला मेसेज द्यायचा ते आपण पाहूया. कॅन आय स्पीक टू रोहन, सॉरी आलोक आणि आलोकच्या आईमधलं टेलिफोन, आलोक आणि रोहनच्या आईमधलं जय आलोक आणि रोहनच्या आईमधलं टेलिफोनिक कन्व्हर्सेशन आहे. कॅन आय स्पीक टू रोहन, रोहन इज नॉट ॲट होम, ही गॉन फॉर अ डान्स क्लास, विल बी बॅक at 7 PM. Alok, okay auntie, can you tell him a message please? Oh sure, please inform him that he has a back stay back after a class tomorrow on his science project. Raju, Ravi and I staying back. My father will pick up us at 6 PM. Mother, I will inform him. Thank you. आता हा जो मेसेज आहे हा समोर आपण महत्त्वाचा आहे तो आपण वाचायचा आणि महत्त्वाच्या मुद्द्यांना अंडरलाईन करायचा. हे बाकीचं टेलिफोनिक कन्व्हर्सेशन आपल्याला महत्त्वाचं नाही, आपल्याला मुख्य जो मेसेज द्यायचा तो महत्त्वाचा. तो काय सांगतोय, प्लीज इन्फॉर्म हिम दॅट ही हॅज अ स्टे बॅक आफ्टर अ क्लास टुमॉरो फॉर ही द सायन्स टुडे. राजू, रवी अँड आय आर स्टेइंग बॅक. माय फादर विल पिक अप अस ॲट 6 PM. ओके, हा आपला मुख्य मेसेज आहे आणि हेच आपली महत्त्वाची माहिती आहे. यालाच आपल्या टेलिफोनिक कन्व्हर्सेशन मधलं व्हर्च्युअल मेसेज मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला डेट लिहायची. डेट आपण पुढे लिहिणार उजव्या हाताला. डेट असताना 5/1/26 असं करायचं नाही, 5 जानेवारी 2026. ज्याला मेसेज पाठवायचं, मेसेज तुम्हाला पाठवायचे कारण आई बाहेर जाणार आहे,
आणि रोज आणि मेसेज ठेवून जाणार आहे. ज्याला मेसेज पाठवायचा तो रिसिव्हर आहे, रिसिव्हरचं नेम आपल्याला लिहायचं रोहन. ओके. आणि खाली त्याला आपण कन्वर्ट करणार, ह्या मेसेजला कन्वर्ट करणार कशामध्ये, इनडायरेक्ट स्टेशन. Alok called on a phone today when you were out for a dance class. He told me to convey you that you have to stay back after class tomorrow for your science project. He too will stay with Raju and Ravi. Alok father will pick you all up at 6 p.m. Okay. आलोकचा आज सकाळी फोन आला होता जेव्हा तू क्लासला गेलेला होतास. आलोक असं म्हटला की उद्या शाळा सुटल्यानंतर तू सायन्स प्रोजेक्टसाठी थांब. तो स्वतः राजू रवी थांबणार आहेत. त्याचे जे वडील आहेत आलोकचे ते संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला घ्यायला येतील. असा शॉर्ट वर्ड स्वीट मेसेज आहे. हे झाल्यानंतर युअर लव्हिंग मदर किंवा युअर मदर तो सिंगलचं हे अवघड आहे. त्याच्यामध्ये हे अवघड आहे का आहे सिंपल साधा आहे. एवढं लिहिलं की किती मार्क पडतात 4. याच्या इतकं सोपं दुसरं काही नाही. दुसरं पण आणखी सोपं आहे पण त्या याच्यामध्ये त्याचे 3 ऑप्शन, त्याच्यामध्ये सगळ्यात सोपा ऑप्शन कोणता आहे, व्हर्च्युअल मेसेज. आज लक्षात आहे. मी काही जणांना नोट्स दिलेले आहे. परत म्हणतो तुम्ही मुलींना सोडून त्याचा दाम देत नाही तर तुम्ही येतच नाही. नंतर नोट्स घेऊन जा नाही तुम्ही ग्रुपवर टाकू. पुढचा प्रश्न कोणता आहे आपला, आता अतिशय सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. का सोपा आहे काय आहे चालूच आहे ना ते टुरिस्ट त्याला दिसत नसते. तुम्ही क्लाससाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. आता नाही तुम्हाला असं एक 2 कोटी रुपयाचे पॅकेज जर भेटले मला एक तुमची टेक्नॉलॉजी अशी करायचं नव्हतं. इंटरव्ह्यू सॉल्व्ह करायचा. काय सॉल्व्ह करायचंय, इंटरव्ह्यू सॉल्व्ह करत असताना, इंटरव्ह्यू क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना सगळ्यात सुरुवातीला 1-2 ओळीमध्ये आपण प्रस्तावना द्यायची. प्रस्तावना म्हणजे काय की जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव, त्याची ओळख, त्याच्या कामाविषयी 2-3 शब्द, एक लाईन आहे ती पाठ करायची, ती सगळीकडे वापरायची. 8 ते 10 प्रश्न तयार करायचे आणि प्रश्न फक्त लक्षात ठेवा डब्ल्यूएच क्वेश्चन असले पाहिजे. ठीक आहे. ते स्वतः क्वेश्चन असतं का मग डू लाईक स्टडी, नो आय डोंट, असं ते असे क्वेश्चन असतात का मग इंटरव्ह्यू मध्ये कोणते क्वेश्चन असले पाहिजे डब्ल्यूएच. ठीक आहे. हाय नो आय एम माइंड घेऊन झालं का असे प्रश्न नको. ते डायरेक्ट क्वेश्चन असले पाहिजे. मी परत तुम्हाला क्वेश्चन देतो एवढा वेळ आपल्याला नाही, आपला पेपरला मार्क पडायचा. बरोबर आहे. फक्त प्रश्न द्यायचे, उत्तर देत बसायचं नाही. बरं काय द्यायचं फक्त तुझ्या वाट पाशील माझी किंवा सरांची त्यासाठी इंटरव्ह्यू क्वेश्चन नाही. ओके. एकच प्रश्न परत परत लिहायचं नाही. हे काय सांगण्यासारखी गोष्ट मुद्दे सुद्धा असते. हा आपल्याला पॉईंट दिलेले असतात. काय दिलेले असतात पॉईंट. ते सगळे पॉईंट त्या पॉईंटवर एक प्रश्न तुमच्या त्या 8 प्रश्नामध्ये असतात पाहिजे. ठीक आहे. हे महत्वाचं आहे. हे तुम्हाला जसं इथं पहा इथे काही पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंटवर प्रश्न असले पाहिजे आणि या पॉईंटवरचे प्रश्न जे आहेत तुम्ही लिहिता त्यावेळेस मार्क करायला पडतात. आपण लिहिणाऱ्या इंटरव्ह्यू क्वेश्चन मध्ये ते पॉईंट समाविष्ट असले पाहिजे. शेवट करत असताना इंटरव्ह्यूचं थँक्स म्हणायला विसरायचं नाही. ठीक आहे. हे कॉमनच एक आहे. आपण एक इंटरव्ह्यू पाहू आणि तुम्हाला एक त्याच्यावर आयडिया येऊन की आपलं काय लिहायचं आहे. ओके. Imagine you were supposed to interview a famous social worker in your region. Frame 8 to 10 questions. Interview him, her as per the following tabular column. तुम्हाला तुमच्या भागामधल्या अर्पिता एका सोशल वर्करचं काय घ्यायचं आहे, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे.
आणि खाली तुम्हाला पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंट तुम्हाला वापर करायचा आहे. काय पॉईंट? इंट्रोड्युसिंग द गेस्ट, हिज हर मिशन, प्रॉब्लेम्स